आपल्यासोबत आहे सुधीर भाऊ. खरं तर कशा पद्धतीने पाहता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहे अनेक ठिकाणी. खरं तर यावेळेस म्हणजे आई निवडणुकीच्या तोंडावर पडवापडवी सुरू आहे. नाही, साधारणतः ही काही याच निवडणुकीत होते. 2025च्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये होतं असं नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ती कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, अतिशय छोटी निवडणूक आहे. अनेक कार्यकर्ते अनेक वर्ष काम करताना एक इच्छा, आकांक्षा, अपेक्षा ठेवतात की मी कधीतरी निवडणुकीला उभं राहावं आणि अचानकपणे त्यांच्या वाट्याला तिकीट येत नाही आणि त्यांच्या मनामध्ये दुःख, वेदना याची जागा होते आणि मग विचार आणि वेदना यामधल्या संघर्षात कधीकधी विचार मागे पडतो आणि त्याला वाटतं की माझ्यावर अन्याय झाला आणि अन्यायाच्या भावनेतून तो पक्षाच्या विरुद्ध कृती करतो. पण त्यांना समजवण्याचा प्रयत्न आम्ही नेहमी करतो. आम्हाला याची जाणीव आहे की कार्यकर्ताच हा आमच्या पक्षाचाही आत्मा आहे. नेते चेहरे असतील पण खरा आत्मा तर कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्याच्या विना पक्ष असा विचारही करता येत नाही. जसं आत्म्याविना शरीर तसं कार्यकर्ता विना पक्ष. आणि म्हणून आम्ही जीव ओतून कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो. एखादा कार्यकर्ता समजतो, एखादा समजत नाही, पण तरीही आमचा शेवटपर्यंत प्रयत्न असतो की त्याला समजवलं पाहिजे. महायुतीमध्ये सुद्धा आम्ही एकमेकाच्या विरुद्ध घडतो आहे. काही ठिकाणी युती होत आहे, पण तरी आम्ही एक समन्वय समितीमध्ये निर्णय केला एकमेकाच्या विरुद्ध टोकाचं बघायचं नाही. आपली बाजू मांडायची, आपण केलेली कामं मांडायची आणि निवडणुकीनंतर मात्र पुन्हा आपण एकत्र यायचं. तरी कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळे हा निर्णय अनेक ठिकाणी घ्यावा लागत आहे. स्थानिक पातळीची परिस्थिती पाहून असो काय असो. भद्रावतीमध्ये भाजपकडे असणारा नगराध्यक्षाचा उमेदवार घेऊन घेतले काँग्रेसवाल्यांनी इकडे. बरोबर आहे. पहिल्यांदा आम्ही त्यांचा उमेदवार घेतला आमच्या पक्षात, आता त्यांनी आमचा घेतला. तर शेवटी जसं मी म्हणालो की कार्यकर्त्यांना सांभाळायचंच असतं, पण कधीकधी अशा घटना घडतात, त्याला थांबवणं कठीण असतं. मी जसं सांगितलं की मनात द्वंद्व होतं. आता आमच्याही पक्षामध्ये मी एका जिल्ह्यात पाहिलं, त्यांनी निष्ठावंत भारतीय जनता पार्टीचा ग्रुप केला आहे व्हॉट्सॲपवर. आता हा ग्रुप जेव्हा मी पाहतो त्याच्यात ते सर्व निष्ठावंत भाजपवाल्यांचं त्यामधल्या कॉमेंट्स या वाचल्या की मगच कसं तरी होतं. कारण मी या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष राहिलो आहे की असा ग्रुप काढावा लागणं. ते एकदा आम्हाला सर्वांनाच कार्यकर्त्यांना समजावं लागेल की पक्ष आपात धर्म म्हणून काही गोष्टी स्वीकारतो. हा काही पक्षाचा स्थायी विचार नाही आहे, पण पक्षाला मोठं करण्यासाठी, देशाला काँग्रेसच्या पासून वाचवण्यासाठी, देशाच्या विकासाचा झेंडा जगात फडकवण्यासाठी कधीकधी आपल्याला एक पाऊल मागे यावं लागतं. म्हणजेच निष्ठावंतावर अन्याय झाला असं नाही. आता आमच्याही मला एका कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारला, म्हणाला तुमच्या मंत्रिमंडळात शुद्ध भारतीय जनता पार्टीचे 9च मंत्री आहे. मलाही आश्चर्य वाटलं आणि मी सुद्धा जेव्हा मग ती यादी पाहिली तर मलाही लक्षात आलं की खरं तरी डावलल्या जात असल्याची नाराजी नाही. पण नाराजी कोणावर? विचारावर. नाराजी विचारावर होता काय? आमची आई लहानपणी आम्हाला सांगायची कितीही राग येऊ द्या, पण जेवणाच्या ताटावर राग काढू नका. जेवण करा, पुन्हा राग करा. तसं पक्षावर राग काढायचा नसतो. योग्य वेळेची वाट पाहिजे असतात. आता नाही, योग्य वेळ येऊ अथवा न येऊ, शेवटी आपण एका विचारासाठी करतो. शेवटी असं कोणी म्हणूच नाही की मग पक्षाने काहीच दिलं नाही. पक्षाने त्याला मानाचं स्थान दिलं न देऊ. कार्यकर्ता हे सर्वात मोठं स्थान तर पक्ष हिसकावून घेऊ शकत नाही. कितीही राजकारण होऊ द्या, कितीही राजकारण कोणीही काहीही करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला कार्यकर्ता म्हणून जे स्थान आहे, जे कार्यकर्ता म्हणून तुम्हाला जे पद आहे ते कोणी हिसकवणार आहे. आणि तुम्ही काम करूच शकता जनतेचं काम करण्यासाठी. ठीक आहे, वेगाने करू शकणार नाही, गतीने करू शकणार नाही, पण शेवटी मनाचं समाधान होईल एवढं काम तर करता येतं. तुम्ही वनमंत्री राहिल्यात. नाशिक, कोल्हापूर, सातारा या भागांमध्ये बिबट्यांचा खूप हौदोस वाढला आहे, शहरात घुसलेले. नाही, मी TV चॅनलवरून बातम्या पाहतो आहे. हा हैदोस थांबवला पाहिजे. नक्कीच तुमच्या मताशी मी सहमत आहे आणि त्याला जे 3-4 उपाय आहे ते उपाय वन विभाग करेल. त्याच्यामध्ये नसबंदीचा एक उपाय आहे, नंबर 2 जनजागरणाचा एक उपाय आहे, तिसरं या संदर्भामध्ये आपण काही लोकांची नियुक्ती अतिशय अल्प मानधनात करायचो. त्याला आता निधी नाही आहे. तो निधी देऊन त्या लोकांनाही या संदर्भामध्ये प्रयत्न केला पाहिजे. जे बिबट सफारी आहे त्याचा साईज वाढवून
त्यामध्ये जास्तीत जास्त बिबट आपल्याला ठेवता येईल का हे बघितलं पाहिजे. देशामधल्या इतर राज्यांना त्यांना विचारणा केली पाहिजे. वन विभागाचे जे कोणी वनबल प्रमुख असतात की त्यांच्या जंगलात त्यांना काही बिबट पाहिजे का. सर्व बिबट संपवता येणार नाही. याचं कारण साधं आहे की बॅलन्स ठेवावा लागेल. तृणभक्षी प्राणी आहे तर साधारणतः आपण अंदाज करतो की एवढे बिबट एवढे तृणभक्षी प्राणी म्हणजे जी आपली अन्न शृंखला आहे वन्य भागात ती अन्न शृंखला ही योग्य पद्धतीने मेंटेन झाली पाहिजे आणि त्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. नसबंदी करून मार्ग सुटू शकतो आणि जसं तुम्ही रोजगार दिला पाहिजे काही लोकांना जेणेकरून ते काय नेमके केले तर सगळ्या नाही. साधारणतः रोजगाराच्या संदर्भात आपण एक प्रायमरी रेस्क्यू टीम त्याला PRT म्हणायचो. या PRTमध्ये 1500 किंवा 2000 रुपये महिन्याचं मानधन देऊन आपण अतिशय उत्तम तरुण निवडायचो गावागावात आणि त्यांना पूर्ण प्रशिक्षण द्यायचो आणि ते या बाबतीमध्ये लक्ष देऊन धीरे 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 याच्यावर कंट्रोल आणण्याचं काम सुरू झालं. तसं 2014च्या अगोदर बोरीवलीच्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये असे हल्ले व्हायचे. 14 नंतर मग हे जवळपास शून्यावर आले. तर मला असं वाटतं की प्रायमरी रेस्क्यू टीम यांना निधी उपलब्ध करून या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे आणि जुन्नरमध्ये आपण जी बिबट सफारी त्याचा साईज वाढवला पाहिजे. आता तिथं थोडे कमी संख्या आहे तर मग मला वाटतं काही अंशी त्याच्यामध्ये यश येईल आणि नसबंदी केली पाहिजे. ज्या ठिकाणी खूप जास्त बिबट झाले तिथं नसबंदी केली पाहिजे. गोरेवाडा रेस्क्यू सेंटर आहे तिथं खूप क्षमतेपेक्षा जास्त वाघ आणि बिबट्यांची संख्या झाली. काही ठिकाणाहून मागणीसुद्धा झाली. मात्र केंद्राकडे प्रस्ताव असतो प्रलंबित असल्यामुळे प्रश्न नाही. केंद्राने सुद्धा वेगाने निर्णय केला पाहिजे. आपण गोरेगावमध्ये ज्या ठिकाणी बिबट किंवा वाघ ठेवतो त्या गोरेवाडामध्ये तर गोरेवाड्यामध्ये जे ठेवतो ते साधारणतः नैसर्गिक अधिवासातले नसतात. एक तर ते जखमी असतात किंवा जे माणसांवर हमला करणारे असतात नरभक्षक असतात. तर त्यांना ताबडतोब दुसरीकडे झूमध्ये हलवण्याची परवानगी दिली पाहिजे. आपण त्यांना जंगलात सोडत नाही. त्यामुळे त्यांना लवकर परवानगी मिळाली तर थोडासा दिलीच पाहिजे. त्याच्याने काय बिघडत आहे. कारण त्यांना तुम्ही आता गोरेवाड्यामध्ये असणारे जे पिंजऱ्यात बंद आहे ते आपण आता कधीच निसर्गाच्या अधिवासात सोडणार नाही राहत. कारण ते आजारी किंवा नरभक्षक असतात म्हणून प्रश्नच उद्भवत नाही किंवा त्यांना आपण जंगलात सोडणार आहोत का. त्यांची तब्येत बरी झाली आता त्यांना बाहेर काढा असा प्रश्न उद्भवत नाही. नक्कीच हे होते सुधीर भाऊ यांनी सांगितलं की बिबट्यांवर नसबंदी करणे हा एक चांगला पर्याय ठेवू शकतो. त्याचबरोबर काही तरुणांना टीमच्या माध्यमातून सुद्धा यावर रोखठाम केला जाऊ शकतो असाही पर्याय त्यांनी सुचवलेला आहे. व्हिडिओ जर्नल सौरभ बोलेसह पराग डोबळे साम TV न्यूज नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.